आजच्या सॉलिडवर्कच्या सेशनमध्ये आपण शीट मेटल डिझाईन बघणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. पहिली कमांड जी आहे ते बेस फ्लॅंज आहे. ती मी घेतली, तिथून क्लिक आणि इथून मी आता एक प्लेन सिलेक्ट करतो, टॉप प्लेन नॉर्मल. त्यानंतर मी एक रेक्टांगल ड्रॉ करतो. थिकनेस मी बाय डिफॉल्ट इथे 1 mm आहे, मीच ठेवतो आणि इथून मी ओके म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे आपली इथे शीट तयार झालेली आहे. त्यानंतर नेक्स्टची कमांड आहे ती म्हणजे एज फ्लॅंज. ती मी घेतली. त्यानंतर कोणती पण एक एज सिलेक्ट करा. ही एज सिलेक्ट केली टॉपची मी, आणि ती लेंथ देऊ शकता तुम्हाला कितीपर्यंत हाईट तिची वाढवायची, तिथेपर्यंत 100 mm दिली. आणि नंतर सेकंड एज मी सिलेक्ट करतो, ही पण सेमच 100. ओके, आणि इथून मी ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण एज फ्लॅंजचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्टची कमांड आहे ती म्हणजे मायटर फ्लॅंज. तिच्यावर मी क्लिक करतो, मायटर फ्लॅंज. त्यानंतर मी एक एज सिलेक्ट करतो, एज सिलेक्ट केली, त्यानंतर नॉर्मल करतो. त्यानंतर मी एक स्केच ड्रॉ करतो. एक्झिट. तर तुम्ही बघू शकता मायटर फ्लॅंजचा यूज आपण कशा प्रकारे करू शकतो. तर इथून आपण त्याला स्टार्ट डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स पण देऊ शकतो. स्टार्ट डिस्टन्स इथून एक 10 mm देतो आणि एंड डिस्टन्स पण 10 mm देतो. तर तुम्हाला इथे चेंजेस झालेले दिसते. इथून स्टार्ट पासून 10 mm चा गॅप त्याने घेतलेला आहे आणि लास्ट पासून 10 mm चा गॅप त्याने या बाजूला घेतलेला आहे. इथून तुम्ही त्याचे एंड पोझिशन सुद्धा चेंज करू शकता. अशा प्रकारे. ओके, इथून मी ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण मायटर फ्लॅंजचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कमांड जी आहे ती म्हणजे हेम. आता हेमचा यूज आपण कसं करतो बघूया. या साईडला अजून एक फ्लॅंज उभी करतो. ओके, आणि मी काय करतो आता इथून हेम बघूया. हेम घेतली कमांड. त्यानंतर मी कोणती पण एक एज सिलेक्ट करतो. तर आपल्याला हा हेमचा प्रकार दिसून येईल. ओके, त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत हेमचे, ते सुद्धा आपण चेक करून बघूया. तर आता हा जो प्रकार आहे याच्यामध्ये एकदम क्लोजली हेम क्रिएट झालेला दिसतो. त्यानंतर हा कर्व टाइप मध्ये दिसतो. त्यानंतर इथून असा हा बेंड झालेला दिसतो. ओके, त्यानंतर हा लास्टचा. ओके, तर अशा प्रकारे आपण हेमचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट कमांड जी आहे ती म्हणजे जॉग. जॉग कशी काम करते बघा. मी जॉग कमांड घेतली. त्यानंतर ते विचारतं कोणता तरी एक प्लेन किंवा सरफेसचा. मी काय करतो, हा सरफेस दिला, त्याच्यावरती आता स्केच आपण एक ड्रॉ करूया. मी काय करतो, एक लाईन घेतली, इथून एक लाईन ड्रॉ केली.
अशा प्रकारे, आणि इथून मी एक्झिट स्केच करतो. तर ते विचारतं फिक्स्ड फेस कोणता ठेवायचा आहे. ओके, तर मी काय करतो, हा बॉटमचा फेस जो आहे तो फिक्स फेस ठेवतो. तर या साईडला तुम्हाला असं दिसून येईल जॉब कशा प्रकारे क्रिएट झाले. मी याचा डिस्टन्स एक 30 mm देतो, ओरिजिनल पोझिशन पासून 30 mm बाहेर. ओके, इथून तुम्ही त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते डिफाइन करू शकता, कोणत्या टाईपमध्ये पाहिजे आहेत ते. ओके, अशा प्रकारे इथून मी ओके करतो. ओके, तर ही झाली आपली जॉब कमांड. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती स्केचड बेंड. ओके, स्केचड बेंड कमांड बघूया. स्केचड बेंड घेतली, त्यानंतर ते विचारतं कोणता सरफेस, तर मी हा सरफेस दिला, नॉर्मल करतो. त्यानंतर मी एक लाईन ड्रॉ करतो, मला कुठून बेंड करायचा हा सरफेस. मी हा इथून लाईन ड्रॉ केली इथेपर्यंत, आणि मला इथून हा बेंड करायचा आहे. तर ते विचारतं बेंड पॅरामीटर कोणता, तर मी कोणता काय करतो, हा फिक्स ठेवतो, आणि दुसरा आहे तो वरचा आहे तो बेंड करतो. ओके, तर अशा प्रकारे आपण बेंड पॅरामीटरचा यूज करू शकतो, बेंड कमांडचा. त्यानंतर जे आहे ती क्रॉस ब्रेक. ओके, क्रॉस ब्रेकचा रिझल्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून दिसणार नाही, फक्त एक क्रॉस लाईन तुम्हाला जनरेट झालेली दिसते. क्रॉस ब्रेकसाठी मी हा सरफेस सिलेक्ट केला, तर इथं तुम्हाला क्रॉस ब्रेक झालेला दिसेल. इथून त्याचा रेडियस 10 बाय डिफॉल्ट 10, अँगल डिग्री ॲज इट इज ठेवतो, आणि इथून ओके म्हणतो. तर ह्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट दिसत नाही आहे, पण ते ॲक्च्युली अप्लाय झालेलं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे ती कॉर्नर्स. कॉर्नर्समध्ये पहिला आपण बघूया क्लोज्ड कॉर्नर्स म्हणून एक आहे. ओके, मी आता काय करतो, या साईडला आहे ना एक हा सरफेस मी डिलीटच करतो. ओके, 2 नवीन प्लॅन्स उभ्या करतो. एज प्लॅन्स, एज आणि ही बॉटम एज. ओके, आणि यांचा जो अँगल आहे तो मी थोडासा डिफरंट देतो. अँगल जो आहे तो मी 75 डिग्री देतो, एंटर करतो. ओके, तर अशा प्रकारे ह्या 2 फ्लॅंज आहेत, आणि मला ह्या 2 फ्लॅंज मधला जर गॅप फिल करायचा असेल तर मी कोणत्या कमांडचा यूज करणार, क्लोज्ड कॉर्नरचा यूज करणार. तर त्याच्यामध्ये मी क्लोज्ड कॉर्नरमध्ये गेलो, तिथून मी काय करतो, हा फेस एक सिलेक्ट केला. तर इथं आता माझा हा ऑप्शन ऑन आहे, ऑटो प्रोपगेशन, त्यामुळे मी एक फेस सिलेक्ट केला सिलेक्ट, आणि दुसरीकडून सुद्धा ऑटोमॅटिकली तिथून त्यानं सरफेस एक्सट्रूड केलाय. ओके, आणि जो इथून जो कॉर्नरचा जो गॅप आहे तो आता 0.5 mm आहे याच्यामध्ये. ओके, आणि इथून आपण कॉर्नर टाईप पण डिसाईड करू शकतो, बट टाईप, किंवा त्यानंतर आहे ओव्हरलॅप, त्यानंतर आहे कोणता अंडरलॅप. ओके, अशा प्रकारे आपण हे पण डिसाईड करू शकतो. आपण जो पहिला आहे तो बट टाईप ठेवूया. ओके, ॲज इट इज, आणि इथून मी ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण क्लोज्ड कॉर्नरचा यूज करू शकतो. ओके, त्यानंतर दुसरा आहे तो वेल्डेड कॉर्नर. ओके, तर वेल्डेड कॉर्नरमध्ये मी काय करतो, कमांड घेतली, त्यानंतर फेस सिलेक्ट करतो, कोणते फेस वेल्ड करायचे. मी हा फेस सिलेक्ट केला, आणि त्यानंतर हा फेस. आणि हा.
जस्ट अ मिनिट. वेल्डेड कॉर्नर, त्यानंतर फेस सिलेक्ट करायचं, हा फेस सिलेक्ट केला. ओके, ते इथं दिसून येतं इथे वेल्डेड पोर्शन घेत आहे आणि इथून आपण त्याला कुठेपर्यंत वेल्ड करायचं ते सुद्धा आपण इथून डिसाईड करू शकतो. पॉईंट जिथं आपण क्लिक कर तिथपर्यंत वेल्डिंग अप्लाय करणार. ओके, मला काय करायचं, ह्या पॉईंट पर्यंतच करायचंय. इथून मी या पॉईंट पर्यंत आणि इथून ओके म्हणतो. तर इथे तुम्हाला ह्या पोर्शन मध्ये वेल्डिंग झालेलं दिसून येतं. ओके, तुम्ही ओके म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपण जे बघणार आहे ते म्हणजे ब्रेक कॉर्नर. ओके, किंवा कॉर्नर आणि कॉर्नर ट्रिम. ओके, ब्रेक कॉर्नर घेतली तर इथून मी आता काय करतो, कोणत्या पण एजेस सिलेक्ट करतो 2. तिथून आपण चांपर किंवा फिलेट तिला इथून देऊ शकतो. आता इथून मी हे सिलेक्ट केले आहे, फिलेट सिलेक्ट केलेलं आहे, तर इथे फिलेट अप्लाय झालेलं तुम्हाला दिसेल. मी इथे डिस्टन्स वाढवतो, 40 mm करतो. त्यानंतर ही केज सिलेक्ट करतो. ओके, आणि इथून मी काय करतो, ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण एजेसला चांपर किंवा फिलेट सुद्धा अप्लाय करू शकतो. त्यानंतर मी या साईडला 2 फ्लॅंज उभ्या करतो. तर इथे आपण वेल्डेड कॉर्नर कमांड बघितलेली आहे आणि इथून आपण याला अप्लाय केलेलं आहे कॉर्नर्सला वेल्डिंग. ओके, आणि इथून आपण वेल्डिंगचं पॉईंट कुठेपर्यंत आपल्याला वेल्डिंग करायचं ते सुद्धा आपण डिसाईड करू शकतो. इथून मी ते पॉईंट डिसाईड करतो इथेपर्यंत. ओके, तर आपल्याला तिथेपर्यंत वेल्डिंग झालेलं दिसून येईल. ओके, दिसते अशा प्रकारे इथं आपल्याला वेल्डिंग झालेलं दिसून येते. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे ती म्हणजे आपण यातली नेक्स्ट कमांड बघूया, एक्सट्रूड कट. ओके, एक्सट्रूड कट कमांड घेतली. त्यानंतर मी हा फेस सिलेक्ट केला, इथून कंट्रोल 8 नॉर्मल, मी एक जॉमेट्री ड्रॉ करतो. सर्कल ड्रॉ केला आणि एक्झिट स्केच. तर ओके,
तर इथे तुम्हाला दिसेल की एक्सट्रूड कट कमांड आपण कशा प्रकारे यूज करतो. त्यानंतर सिंपल होल कमांड त्याच्या रिलेटेडच आहे, ती कशी काम करते घेतली. त्यानंतर मी इथे फेस सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी होल कमांड ॲक्टिवेट झालेली आहे. आपण तिथे इथून डायमेन्शन देऊ शकतो. मी डायमीटर इथचा एक 20 करतो आणि इथून ओके करतो. ओके, अशा प्रकारे आपण होल कमांडचा यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे ती म्हणजे वेंट. वेंट पण सेम होल सारखंच काम करते. वेंट कमांड घेतली, पण याच्यासाठी पहिल्यांदा एक आपल्याकडे स्केच असणं इम्पॉर्टंट आहे. मी करतो हा सरफेस सिलेक्ट केला, इथून स्केच करतो. नॉर्मल केल्यानंतर मी याच्यावरती एक स्केच ड्रॉ करतो. एक स्केच ड्रॉ केलं, एक्झिट, आणि त्यानंतर मी इथून वेंट म्हणतो. तर मी वेंट केल्यानंतर ते बाउंड्री विचारते. मी बाउंड्री हा सर्कल लिहिला आणि फेस ऑटोमॅटिक त्याने घेतलेला आहे आणि इथून मी ओके म्हणतो. इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी ते पोर्शन क्रिएट झालेला दिसून येतो. ओके, त्यानंतर आपली नेक्स्ट जी कमांड आहे पण जे बघणार आहे ती म्हणजे फ्लॅटन. ओके, तर जेव्हा फ्लॅटनवर क्लिक करेन तेव्हा आपला पूर्ण जो सरफेस आहे म्हणजे शीट आहे ती पूर्ण फ्लॅटमध्ये पोर्शनमध्ये कन्वर्ट झालेली दिसून येईल आपल्याला. ओके, आता आपल्याला याचे कॉर्नर जर एडिट करायचे असतील तर आपण ते सुद्धा इथून एडिट करू शकतो. आता याच्यामध्ये कॉर्नर ट्रिम कमांड जी आहे ती इथे ॲक्टिवेट झालेली आहे, ती मी घेतली आणि त्यानंतर मी काय करतो, हा कॉर्नर देतो. मला हा कॉर्नर एडिट करायचा आहे. तर इथं आपण वेगवेगळ्या शेपमध्ये ते कॉर्नर एडिट करू शकतो. आता सर्क्युलर आहे, इथं मी स्क्वेअर घेऊ शकतो. त्यानंतर बेंड वेस्ट घेऊ शकतो. ओके, मी काय करतो, स्क्वेअर ठेवतो आणि तर डायमेन्शन मी वाढवतो 10 mm. आणि इथून मी जर कलेक्ट ऑल कॉर्नर जर ऑप्शन घेतला तर ते ऑटोमॅटिकली सगळे कॉर्नर ॲट अ टाइम सिलेक्ट करतं. ओके, आणि इथून मी ओके म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे आपण कॉर्नर याचे ब्रेक करू शकतो. आणि हे फक्त विजिबल आपल्याला फ्लॅट सरफेसमध्येच फ्लॅटनमध्येच विजिबल होतं. जेव्हा मी हा ऑप्शन ऑफ करेल तेव्हा ते आपल्याला दिसणार नाही. ओके, पण जेव्हा आपण फ्लॅटनवरती क्लिक करेल तेव्हा ते मात्र दिसून जाईल. तर अशा प्रकारे आपण शीट मेटलमध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करतो. ओके, त्यानंतर आपण एक कमांड बघूया. सॉलिड पार्टला शीट मेटलमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो ते बघूया. ओके, साठी मी काय करतो, एक नवीन जॉमेट्री ड्रॉ करतो. टॉप प्लेन स्केच, एक रेक्टँगल ड्रॉ केला, एक्झिट स्केच, आणि मला काय करतो, एक्सट्रूड करतो. एक्सट्रूड एक मी 80 mm पर्यंत करतो आणि इथून मी क्लोज करतो. ओके, जर मला आता ह्याला जर शीट मेटलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे एक ऑप्शन आहे, कन्वर्ट टू शीट मेटल. मी हा घेतला आणि मी काय करतो, ह्याचा आता जो आपल्याला भाग त्याचा फिक्स ठेवायचा तो सरफेस सिलेक्ट करायचा. मी हा बॉटमचा केला. ओके,
आणि त्यानंतर ते विचारतं बेंड एजेस. ओके, तर इथं आपण त्याला बेंड एजेस देऊया. काय करतो, ह्या एजेस देतो 1 2 3 आणि 4. ओके, अशा प्रकारे मी त्याला एजेस दिल्या. बाकी सगळे मी ॲज इट इजच ठेवतो, के फॅक्टर 0.5 वगैरे, आणि इथून मी ओके करतो. तर आपल्याला आता दिसून येईल की सॉलिड पार्ट्स आपण शीट मेटल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, त्यानंतर इथून मी आता दुसरे ऑपरेशन सुद्धा परफॉर्म करू शकतो, ते म्हणजे अनफोल्ड. मी अनफोल्ड वरती जर क्लिक केलं तर कोणता फिक्स सरफेस विचारतो, तर कोणता ठेवायचा आहे, तर हा ठेवायचा आहे. आणि बेंड्स टू अनफोल्ड, अनफोल्ड कोणते करायचे तर ते आपण सिलेक्ट करू शकतो. कलेक्ट ऑल आणि इथून मी ओके म्हणतो. तर इथून आपली शीट ही अनफोल्ड झालेली दिसून येते. ओके, आणि पुन्हा जर मला हिला फोल्ड करायचं असेल तर मी इथून पुन्हा फोल्ड घेतली. हा फिक्स सरफेस आहे आणि बाकीचे सरफेस मी कलेक्ट ऑल म्हणतो आणि इथून ओके म्हणतो. ओके, तर पुन्हा ही फोल्ड झालेली आपल्याला दिसून येते. ओके, अशा प्रकारे आपण शीट मेटल मध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. थँक्यू.